नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरता जे काही तांत्रिक प्रश्न आवश्यक असणार आहे, या तांत्रिक प्रश्नांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या अगोदर आपण भाग 1 मध्ये सुद्धा 20 प्रश्नांचा सराव केला आहे आणि आजच्या भाग 2 मध्ये सुद्धा आपण 20 प्रश्न बघणार आहोत। हे जे प्रश्न असणार आहे हे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या पदाकरता विचारलेले प्रश्न आहे। हे प्रश्न मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले होते। अशाच प्रकारचे प्रश्न हे नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप तसेच आरोग्य सहाय्यक या पदाकरिता सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात, म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? ऑप्शन दिलेले आहे आइन्स्टाईन, बी कार्ल बेंझ, सी कार्ल लँडस्टीनर, डी लुई पाश्चर। तर रक्तगटाचा शोध जो आहे हा कार्ल लँडस्टीनर यांनी लावलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कार्ल लँडस्टीनर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन दिलेले आहे ए 1945, बी 1948, सी 1950, डी 1956। तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही 1948 साली झाली, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1948। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? ऑप्शन दिलेले आहे ए स्वादुपिंड, बी लैंगिक ग्रंथी, सी पीयूषिका, डी थायमस। तर आपल्या शरीरातील कोणत्या ग्रंथी ह्या वाढ नियंत्रित करीत असतात? तर पीयूषिका या प्रकारच्या ग्रंथी आपल्या शरीरातील वाढ नियंत्रित करीत असतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पीयूषिका। त्यानंतर आहे प्रश्न, ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक अशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? ऑप्शन दिले ए 1000, बी 2000, सी 3000, डी 5000। तर ग्रामीण भागामध्ये साधारणतः 1000 लोकसंख्येसाठी एक अशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1000। त्यानंतरचा प्रश्न आहे, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो? ऑप्शन दिलेले आहे मायकोबॅक्टेरियम, बी प्लाझ्मोडियम, सी मेनिंगोकोकस, डी यापैकी नाही। तर मलेरियाचा प्रादुर्भाव हा प्लाझ्मोडियम या परजीवीपासून होत असतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, प्लाझ्मोडियम। बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात। हे पायाचे आखडणे रिकामी जागा घटकाच्या संचयाने घडते। ऑप्शन दिलेले आहे ए ऑक्झॅलिक ॲसिड, बी कार्बोलिक ॲसिड, सी लॅक्टिक ॲसिड, डी कार्बन डायऑक्साईड। तर खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात। हे आखडणे जे असते हे लॅक्टिक ॲसिड या घटकाच्या संचयाने घडते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, लॅक्टिक ॲसिड। त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते? ऑप्शन दिलेले आहे ए क्षयरोग, बी डांग्या खोकला, सी गोवर, डी कावीळ। तर कॉप्लिक स्पॉट हे लक्षण जे आहे हे गोवर या आजारामध्ये आढळून येते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गोवर। त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? ऑप्शन दिलेला आहे एक क्षयरोग, बी कुष्ठरोग, सी कावीळ ब, डी वरीलपैकी सर्व। तर कावीळ ब हा आजार जो आहे हा लैंगिक संबंधाने पसरत असतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कावीळ ब। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, डीपीटी या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही? ऑप्शन दिलेले ए घटसर्प, बी डांग्या खोकला, सी हगवण, डी धनुर्वात। तर डीपीटी या त्रिगुणी लसीमुळे हगवण या आजाराचा प्रतिबंध होत नाही, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, हगवण। त्यानंतरचा प्रश्न आहे, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून रिकामी जागा कॅलरीज ऊर्जा मिळते। ऑप्शन दिलेले आहे ए 10, बी 12, सी 7, डी 9। तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळत असते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी, 9। त्यानंतरचा प्रश्न आहे, सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असते? सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असते? ऑप्शन दिलेले आहे ए 30%, बी 40%, सी 70%, डी 20%। तो सोयाबीनमध्ये एकूण 40% एवढे प्रथिने असते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 40%।
त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए जीवनसत्वे, बी आयोडीन, सी कार्बोदके, डी इन्सुलिन. तर गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आयोडीन. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? ऑप्शन दिलेले आहे, ए स्वाईन फ्लू, बी अतिसार, सी कर्करोग, डी मधुमेह. टॅमीफ्लू हे औषध स्वाईन फ्लू या आजारावर वापरतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए स्वाईन फ्लू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? ऑप्शन दिलेला आहे, ए 48, बी 36, सी 46, डी 23. तर मानवी पेशीमध्ये एकूण 46 गुणसूत्रांची संख्या असते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 46. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? ऑप्शन दिलेले आहे, ए 11 मे, बी 11 एप्रिल, सी 11 जून, डी 11 जुलै. तर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून 11 जुलै हा दिवस पाळला जातो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 11 जुलै. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तींपासून वेगळे करणे म्हणजेच रिकामी जागा होय. ऑप्शन दिलेले आहे, ए अलगीकरण, बी विलगीकरण, सी लसीकरण, डी यापैकी नाही. तर आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजेच अलगीकरण करणे होय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अलगीकरण. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोविशिल्ड लसीच्या 2 डोसामधील अंतर किती असावे? ऑप्शन दिलेले आहे, ए 14 दिवस, बी 28 दिवस, सी 36 दिवस, डी 42 दिवस. तर कोविशिल्ड लसीच्या 2 डोसांमधील अंतर हे 28 दिवसांचे असावे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक बी 28 दिवस. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? ऑप्शन दिलेले आहे, ए लहान मेंदू, बी मोठा मेंदू, सी चेतातंतू, जी चेतारज्जू. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदूकडून केले जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ए होईल लहान मेंदू. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, 24x7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय? ऑप्शन दिलेला आहे, ए 24 मधील निवडलेल्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्र, बी आहे 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरविणे, सी 168 प्राथमिक आरोग्य केंद्र असणे, डी 24 तास 7 प्राथमिक आरोग्य केंद्र असणे. तर 24x7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरविणे होय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी होईल 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरविणे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.